काय आहे? मी काहीही केले नाही. हा एक गैरसमज असावा. तुमचे खाते गोठवण्यात आले आहे. तात्काळ सहकार्य करा. डिजिटल अटक म्हणजे काय ते समजून घ्या. अ, आम्ही तुम्हाला कधीही फोनवर अटक वॉरंट देत नाही. मग हे लोक कोण आहेत? ते स्कॅमर्स आहेत. काळजी घ्या. सावधान, अशी फसवणूक तुमचीही होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पोलीस किंवा CBI कडून व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमचे नाव ड्रग्स किंवा मनी लॉन्ड्रिंगमध्ये आहे, तर घाबरू नका. तुम्ही डिजिटल अरेस्ट या नवीन स्कॅमचे शिकार होऊ शकता. तुमचे कष्टाचे लाखो रुपये वाचवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? स्कॅमर तुम्हाला पोलीस, कस्टम अधिकारी किंवा CBI अधिकारी बनून कॉल करतात. भीती दाखवतात. ते सांगतात की तुमच्या नावाचे पार्सल सापडले आहे ज्यात ड्रग्स आहे. ते नाटक करतात. ते तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर घेतात, जेथे मागचे बॅकग्राऊंड अगदी पोलीस स्टेशनसारखे दिसते. ते तुम्हाला कॅमेरासमोरून हलू नका असे सांगतात. यालाच डिजिटल अरेस्ट म्हणतात. फसवणूक कशी होते? ते तुम्हाला घाबरवतात की तुमच्यावर केस होईल. केस मिटवण्यासाठी ते एका सिक्रेट खात्यात पैसे ट्रान्स्फर करायला लावतात. पैसे मिळाले की ते गायब होतात. स्वतःचा बचाव कसा करायचा? लक्षात ठेवा, पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था कधीही व्हिडिओ कॉलवर कोणाला अरेस्ट करत नाही किंवा पैसे मागत नाही. अनोळखी कॉल जर कोणी पोलीस अधिकारी म्हणून कॉल केला तर आधी त्याचे ओळखपत्र मागा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देईन असे सांगा. वैयक्तिक माहिती कोणालाही आधार कार्ड किंवा बँक डिटेल्स शेअर करू नका. फसवणूक झाली तर काय करावे? लगेच 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.government.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअर कोणाचे तरी लाखो रुपये वाचवू शकते. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.